कढीपत्ता हा घरात कोणालाच आवडत नसतो खायला, कारण आपण तो अख्खा फोडणीत टाकत असतो आणि तो फोडणीत टाकूनही इतकासा आपल्याला फायदा होत नाही. पण आज आपण अशी रेसिपी मी करणार आहे की ते जे डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जाईल आणि आपल्या जे पोटातल्या कृमी आहेत किंवा जे खिळखिळे झालेले असतात किंवा मग केस गळत असतील तर त्यासाठी ही खूप फायद्याची आजची रेसिपी आहे. आज थोडंसं मी व्हेरिएशन करणार आहे. रात्रीच्या माझ्याकडं 2 चपात्या आणि 1 भाकरी उरलेली आहे, तर त्यापासूनच मी आजची रेसिपी करणार आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी तुम्ही सकाळची ताजी चपाती वापरूनही ही रेसिपी तुम्ही करू शकता. जर लहान मुलांना द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ताजी चपाती वापरा. माझ्याकडे हे 2 चपात्या उरलेल्या आहेत शिळ्या आणि 1 भाकरी आहे, मी त्यापासूनच तयार करणार आहे. तर इथे मी चपातीचा चुरमा करून घेतलेला आहे आणि 1 भाकरी आहे त्याचाही चुरा करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यासाठी कढीपत्ता आणूयात. तर आपल्या गार्डनमध्ये जाऊयात. गार्डनचे मी 2-3 व्लॉग्स अपलोड केलेले आहेत, तेही नक्की चेक करा. त्यामध्ये मी माझं गार्डन दाखवलेलं आहे, गार्डनमधली झाडं दाखवलेली आहेत आणि कढीपत्त्याचं झाड मी किती छान तुम्ही बघू शकता. खूप छान हिरवगार कढीपत्त्याचं झाड आहे. त्याला मी बऱ्यापैकी जे त्याला पौष्टिक जे खत पाणी आहे ते देत असते. खूप छोटंसं झाड आहे पण भरपूर असा कढीपत्ता त्याला आलेला आहे. भरपूर कढीपत्ता घ्यायचा आहे, जशी एक जुडी आपण जशी कढीपत्त्याची घेतो त्या प्रमाणात घ्यायचा आहे. मोठ्यांपासून लहान्यांपर्यंत कढीपत्ता हे अशी एक औषधी आहे की डायरेक्ट ती पोटात जाते आणि पोटातले जे कृमी असतात त्याला मारण्याचं काम हे कढीपत्ता करत असतो. पोट साफ करायचं किंवा हाडांसाठीही खूप चांगलं आहे, केसांसाठी खूप चांगलं आहे. मग आठवड्यातून 2-3 वेळा भरपूर प्रमाणात कढीपत्त्याची अशी रेसिपी करून खायला द्यायची. आता हे कढीपत्ता स्वच्छ धुवून घेऊयात. कढीपत्त्यावरचं पाणी आपण सगळं पुसून घेणार आहोत, कारण आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करायची आहे. मॉइश्चर ह्यामध्ये ठेवायचं नाही आहे, आपल्याला छान पुसून घ्यायचं आहे. तर सगळा कढीपत्ता आपला छान झालेला आहे. आता आपण पोहे तयार करायला घेऊयात. पोहे, उपीट तर आपण नेहमीच खात असतो, पण आठवड्यातून अशा प्रकारे चपातीचे पोहे जर तयार करून खाल्ले तर खूप पोटाला बी फायदा होतो. आता आपण घेऊयात तिखटानुसार आपण हिरवी मिरची घ्यायची आहे, जिरे, लसूण, आलं, कोथिंबीर आणि भरपूर सारा असा कढीपत्ता. सोबतच आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, डाळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवे वाटाणा घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. कुठलाही कढीपत्ता किंवा हिरवी मिरची आपण अख्खी टाकणार नाहीयेत किंवा तुकडे करून टाकणार नाहीयेत. सगळं आपण पेस्ट करणार आहोत. त्याच्यामुळं काय होईल तर सगळं आपल्या पोटात जाईल. आपण बिलकुल त्यामधून एकही जिन्नस बाजूला काढून द्यायचा चान्स द्यायचा नाहीये. सगळ्याच आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे, कारण अख्खा कढीपत्ता दिसला की मुलं बाजूला काढतात, कोथिंबीर दिसली की बाजूला काढतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं एकत्रित बारीक करायचं आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. मीठ बेतानेच टाकायचं आहे, कारण चपातीमध्ये पण आपण मीठ टाकत असतो. थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपण घेऊन मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये असतं, तिथे कुठेही पैसे लागत नाहीत. तुम्ही जे रेसिपी बघत असता किंवा व्लॉग्स बघत असता तर त्याचे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सबस्क्राईब केल्यामुळं. तेल टाकून घेऊयात, त्यामध्येच आपण डाळ्या आणि शेंगदाणे तळून घेऊयात.
त्यामध्येच मोहरी, जिरं टाकायचं आहे आणि एक कांदा कापून टाकलेला आहे. ते छान गुलाबी परतून घेऊयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच आपण एक अर्धा चमचा साखर टाकूयात. जर साखर टाकायची नसेल तर तुम्ही ताक किंवा मग दूध टाकू शकता 1 चमचाभर. त्याने सॉफ्ट होतील आपले पोहे. मऊ असे लुसलुशीत पोहे आपले होतात साखर किंवा मग दूध किंवा ताक टाकल्याने. तर मी तर ताक वगैरे नाही टाकत आहे. इथं अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि हिरवा वाटाणा टाकलेला आहे. एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपले लुसलुशीत कढीपत्त्याचे पोहे तयार आहेत. लिंबू, दही ह्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा व्लॉग सोबत किंवा मग रेसिपी सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.